महत्त्वाचे असून कोणत्याही क्षणी तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला आता एकूण 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला असून आता 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असून एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांना वाटप करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता। आता राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे एकूण 1500 रुपये तर मिळणारच आहेत। मात्र त्यासोबत आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजेच की आता एप्रिल महिन्याचा 10वा आणि मे महिन्याचा 11वा हप्ता आता सोबतच मिळणार आहे, म्हणजेच की एकत्र आता 3000 रुपये मिळणारच आहेत। मात्र त्यासोबत आता अजून एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे, या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये तुमच्या तर बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। कोणत्याही क्षणी तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता एकूण 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। राज्य सरकारचा आता अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे, म्हणजेच की आता 10व्या आणि 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये तर तुमच्या बँक खात्यावरती आता फिक्स जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील एकूण 830 रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये। आता राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यातील महिलांना 10व्या आणि 11व्या हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहेत। आता 3 दिवस महत्त्वाचे असून कोणत्याही क्षणी तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला हप्त्याचे एकूण 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये अशी रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच की आता तुम्हाला जर हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता 2 महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत। हे जर 2 कामे केले तरच तुम्हाला हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये मिळणार आहेत। तर मग आता हे 2 कामे कोणते आहेत? हे 2 कामे केल्यानंतर तुम्हाला आता हप्त्याची रक्कम मिळणार आहे। तर मग आता हे 2 कामे कोणते केल्यानंतरच हप्त्याची रक्कम मिळणार आहे। त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे, सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता 3 दिवस महत्त्वाचे आहेत, कारण की आता या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्याही क्षणी एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये तर मिळणारच आहेत। मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत, सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वीच एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत, मात्र काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये आणि काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। तर मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच की इतर योजनांचा लाभ ज्या महिला घेत आहेत अशा महिलांना आता फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। म्हणजेच की आता इतर कोणत्याही योजनांचा म्हणजेच की जसं नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल तर अशा महिलांना फक्त आता 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 10व्या आणि 11व्या हप्त्याची एकूण 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेची एकूण 830 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत। मात्र त्यासोबत आता तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत, कारण की हे 2 कामे केल्यानंतरच तुम्हाला हप्त्याची रक्कम मिळणार आहे। आता हे 2 कामे कोणते आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता
राज्य सरकारची आता मोठी घोषणा झालेली असून तब्बल आता 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही लाडकी बहीण योजनेकरिता करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की आता हप्त्याची रक्कम देखील तुमच्या थेट खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेकरिता तब्बल 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारने केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। तर आता कोणते काम केल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकूण आता 3,000 रुपये तुम्हाला कोणते काम केल्यानंतर मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर आता पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता ई-KYC या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते आहे ई-KYC। जर तुम्ही ई-KYC नसेल केले तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला ई-KYC करणे म्हणजेच की आधार कार्डाची ई-KYC करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही ई-KYC केले तरच तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या 10व्या आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत। पहिलं जे काम आहे ते म्हणजेच की आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची ई-KYC करावी लागणार आहे। जर तुम्ही ई-KYC केले तरच तुम्हाला हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे। म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये तसेच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकूण आता 3,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे। त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे तुम्हाला आता ई-KYC करावी लागणार आहे। त्याचबरोबर आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी संलग्न करायचं आहे। म्हणजेच की लिंक करून घ्यायचं आहे। हे 2 काम केल्यानंतरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे। पहिलं म्हणजेच की तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचं आहे। हे 2 कामे केल्यानंतरच तुम्हाला एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये सोबतच गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये असा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे। पहिलं म्हणजेच की तुम्हाला ई-KYC करणं गरजेचं आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई-KYC आणि दुसरं म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी संलग्न करून घ्यायचं आहे। हे 2 कामे केल्यानंतरच तुम्हाला आता हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये 10व्या हप्त्याचे आणि 11व्या हप्त्याचे असे मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता पात्र जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे। पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पुणे जिल्ह्यातील महिलांना गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये तसेच 10व्या हप्त्याचे एकूण 1,500 रुपये 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकूण आता 3,000 रुपये हप्त्याचे आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये मिळणार आहेत। त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे आता धाराशिव। नंतर जो जिल्हा आहे तो आहे बीड। आता या दोन्ही जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे मिळून आता हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आता बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत। जिल्हा आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जालना। या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील हप्त्याचे सुरुवातीला वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता परभणी देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता परभणी जिल्ह्यातील महिलांना जर या ठिकाणी विचार केला तर गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आणि हप्त्याचे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता हप्त्याचे देखील आता म्हणजेच की 10व्या हप्त्याचे आणि 11व्या हप्त्याचे एकूण 3,000 रुपये आता मिळणारच आहेत। त्याचबरोबर त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला ठाणे नंदुरबार या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आणि हप्त्याचे 3,000 रुपये आता लवकरच मिळणार आहेत। राज्य सरकारचा या ठिकाणी निर्णय झालेलाच आहे। त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी पाहू शकता गडचिरोली देखील जिल्ह्याचा समावेश आहे। त्याचबरोबर धुळे
अकोला, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अकोला जिल्ह्यानंतर अहिल्यानगर, त्याचबरोबर आता पुढील जिल्ह्यांची देखील यादी पाहणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच की आता काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे. तो म्हणजेच की आता इतर कोणत्याही योजनांचा लाभ जर महिला घेत असेल, म्हणजेच की समजा आता PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या दोन्ही योजनेचा जर कोणत्या महिला लाभ घेत असेल तर अशा महिलांना आता फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे. हा राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर आता जी म्हणजेच की 15 जिल्हे आहेत, त्या 15 जिल्ह्यातील महिलांना सुरुवातीला हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे. त्या 15 जिल्ह्यांची यादी आपण आत्ताच पाहिलेली आहे. यामध्ये आता मराठवाड्यातील असेल, विदर्भातील, तसेच आता पश्चिम भागातील काही जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे. आता या 15 जिल्ह्यातील महिलांना सुरुवातीला मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती सुरुवातीला हप्त्याची रक्कम म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांना वाटप करण्यामध्ये येणार आहे. आणि त्यानंतरच्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.